अजब रमा राघवची जोडी। यजमान, आता आपण सपत्नीक पूजेस बसा। गिरीश, आपल्या दोघांना पूजेला बसायला सांगितलंय गुरुजींनी। चला। गिरीश, बसतोयस ना? नारायणा, श्रीफळ जरा कमी आहेत रे। थोडी श्रीफळ आपल्याला अजून घेऊन यायला लागतील। हो गुरुजी, श्रीफळ म्हणजे नारळच ना? हो। मग किचन मध्ये मिळतील, किचन मध्ये असतील ते। बर नारायणा, जरा पूजेसाठी योग्य अशी श्रीफळ निवडून घेऊन येतोस का? आणतो। अरे हळू गुरुजी। नारायणा, हो ना। तो नाही, तू। व्यायामाची गरज आहे नारायणा। हो असू दे, बस मी घेऊन येतो। अरे नाही नाही, तुम्ही कशाला गुरुजी? राजू, हाँ जा बाळा, पटकन नारळ घेऊन ये दोन। हाँ अहो नाही नाही, त्यांना नाही जमायचं। पूजेसाठी योग्य ते श्रीफळ निवडून घेऊन यावं लागेल। मलाच जायला पाहिजे। स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे? नाही इथे। बर। रमा, काढू नकोस। दिस इज सो इरिटेटिंग यार। छान दिसतेय तुला, सिरियसली। आई, तू परत रडतेस? अगं नाही, मगाशी काहीतरी डोळ्यात गेलं, सारखं पाणीच येते डोळ्यात। काय मग पूजेतून अशी मध्येच का निघून आलीस? अगं आपल्याकडे केवढी माणसं आली आहेत आणि आपला राजू बिचारा सकाळपासून एवढी कामं करतोय। मी म्हणलं आपण पण जरा काम करूया, चहा आणि पाणी नेऊया सगळ्यांसाठी। आई, लहान नाहीये मी आता, का लपवतेस सगळं माझ्यापासून? आज बाबांबरोबर पूजेला बसण्याचा मान तुला मिळाला नाही, याचं वाईट वाटतंय ना? आई, हे नेहमीच आहे। आपल्याकडे कुठलंही फंक्शन असलं तरी बाबांची बायको म्हणून तुला कधीच ओळख मिळत नाही, आणि अशी पूजा वगैरे असल्यावर त्यांच्या बाजूला बसण्याचा मानही तुला कधीच मिळणार नाही। हे सगळं कायम लावण्य आंटीच करणार का? आरू आरू हळू बोल। माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न सगळ्या जगासमोर झालेलं नाहीये। शेवटी
दुसरं लग्न ते दुसरं लग्न. आमच्यात किती प्रेम असलं ना तरी सगळ्या जगापासून ते लपवून ठेवायला लागणार. पण आई, बाबांची खरी बायको तू आहेस. लावण्य आंटी आणि बाबा एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नाही. आरू, माझं तुझ्या बाबांशी कायदेशीर लग्न झालेलं नाहीये. त्यामुळे माझी जागा एका खोलीपुरती मर्यादित आहे. आणि त्याच्या मंगळसूत्राची जागा कपाटात. जाऊ दे ना आरू. हे बघ, गिरीशची बायको म्हणून मला कधीच स्थान मिळू शकणार नाही हे मी स्वीकारलंय. पण काय ना, कधी कधी असं डोळ्यात पाणी येतं. मी पण एक माणूस आहे ना ग. आई, चल बाहेर चल. नाही नको, मी इथेच थांबते. अशा रडक्या चेहऱ्याने पूजेच्या इकडे नको. असं काही नाहीये. आजची पूजा बाबांसाठी, आणि ती तुझ्याशिवाय नाही होऊ शकत. त्यामुळे पटकन फ्रेश हो आणि चल बाहेर. चल 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 चल. वा वा. चला पूजा सुरू करूयात. ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे. थांबा काका गुरुजी. थांबा. पूजेला इतक्यात सुरुवात करता येणार नाही. आता काय झालं गुरुजी? ही पूजा तेव्हाच सुफळ संपूर्ण होईल जेव्हा यजमानांच्या पत्नी त्यांच्या सोबत पूजेला बसतील. मीच त्यांची पत्नी आहे आणि मी त्यांच्या सोबतच पूजेला बसले. नाही, बरोबर आहे तुमचं. पण माफ करा, मी तुमच्याबद्दल बोलत नव्हतो. यजमानांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल बोलतोय. यांच्याबद्दल बोलतोय मी. यांनाही त्यांच्या हक्काचा मान मिळायला हवा. माय गॉड रमा, पवित्र आंटी तुझ्या डॅडची दुसरी बायको आहे. तू तर म्हणाली होतीस की तुझी दूरची मावशी लागते म्हणून. तिचं कोणी नाहीये म्हणून तिच्या मुलीला घेऊन तुमच्या सोबत राहते. यजमान, मला माफ कर, पण या पूजेमध्ये तुमच्या दोन्ही पत्नींना एकसारखं स्थान मिळावं असं मला वाटतं. घरातली व्यक्ती जर का दुःखी आणि अपमानित असेल तर तुम्ही ही जी पूजा करताय ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचेल कशी? अगदी बरोबर बोललात तुम्ही राघव गुरुजी. या घरात आल्यापासून पवित्राला कधीही तिच्या हक्काचा मान मिळू शकलेला नाही.
तिने या पूजेमध्ये सहभागी व्हावं हे अत्यंत योग्य ठरेल. ये पवित्र. पवित्र मी सांगतोय ना, ये बस पूजेला. तुम्ही यजमानांच्या अर्धांगिनी आहात, त्यामुळे तुम्ही तुमचं मंगळसूत्र घालून मग यांच्या शेजारी पूजेला बसावं अशी माझी विनंती. आई जा, कपाटातून मंगळसूत्र काढ. डॅडने या इडियटला ना जरा जास्तच डोक्यावर चढून ठेवलंय. मंगळसूत्र काढ. तुला काय वाटतं, एक कोणतरी पोरगेला असं येऊन मूर्खासारखे सल्ले देईल आणि म्हणून तू लगेच गिरीशची ऑफिशियल बायको बनशील? पण मी त्यांची बायको आहेच लावण्याताई. कायदा तुमचं नातं ओळखत नाही, पण आमचं मन आमचं नातं ओळखतं. आज पहिल्यांदा आमच्या नात्याला जगासमोर मान मिळतोय. गिरीशने दिलाय मला मान. त्याने स्वतःहून दिला नाही तुला, तो गुरुजी सांगतोय ना ते ऐकावं लागलं त्याला. पण गिरीशने माझ्याशी लग्न केलं ते कोणाचे ऐकून नाही. माझ्यावर त्यांचं प्रेम होतं म्हणून केलंय. देवाच्या साक्षीने मला या घरात घेऊन आले ते. मी या घराची सून आणि गिरीशच्या मुलीची आई आहे हे तुम्ही नाकारू नाही शकत लावण्याताई. मग कोणाची सून? कुठली सून? या घरची. तू विसरलीस, तू गिरीशची अनऑफिशियल दुसरी बायको आहेस आणि पहिली कायदेशीर आणि खरी बायको आहे. तसं जरी असलं तरी तुम्ही माझं या घरात येणं थांबवलं नाहीत ना? एक्झॅक्टली. थांबवू शकले असते पण नाही थांबवलं. नाहीतर तुला माझ्या या घरात काय गिरीशच्या आयुष्यातही येऊ दिलं नसतं. पण येऊ दिलं ना. इतकी वर्ष आमचं नातं मान्य केलं तुम्ही,
आजच का इतका त्रास होतोय तुम्हाला? हे सगळं तुम्ही तेव्हाच बोलायचं होतं ना, जेव्हा मी या घरात आले. नाही बोलले, कारण तेव्हा बोलले असते ना तर गिरीशने तुझ्यासाठी माझं घर सोडलं असतं. माझं घर सोडलं असतं, मला सोडलं असतं, डिवोर्स दिला असता मला. तेव्हा कदाचित डिवोर्स शिवायच तो तुझ्याबरोबर सगळ्या जगासमोर वेगळा राहिला असता. मग काय झालं असतं माझं? माझं नाव, माझी प्रतिष्ठा सगळं सगळं धुळीला मिळालं असतं. काय व्हॅल्यू राहिली असती माझी? आणि अख्ख्या जगाने या सगळ्यासाठी फक्त मला कारणीभूत ठरवलं असतं, मला दोषी ठरवलं असतं. त्यावेळी फक्त एकच व्यक्ती होती जिच्याकडे बघून मी गप्प बसले, माझी छोटी रमा. माझ्या लाडक्या रमाकडे बघून मला तेव्हा गप्प बसावं लागलं. झालं ते झालं, पण आता आज मला जो मान मिळतोय तोही तुम्ही स्वीकार करायला हवा. शट अप, ओके? आय से जस्ट शट अप. ही सगळी तुझी नाटकं माझ्यासमोर नकोय, कळलं ना? हा तुझाच प्लान होता. आज घरात सगळे गेस्ट होणार तुला माहिती होतं, म्हणून त्यांच्या समोर माझा अपमान करायचा आणि संधी साधायची हे तू ठरवलं होतंस. नाही, मी तुला नीट ओळखते. ही अरेंजमेंट आहे ना, ही पूजा ही तू मुद्दाम ठेवली होतीस. म्हणूनच गजानन गुरुजींच्या त्या ओव्हर स्मार्ट मुलाला बोलवून घेतलंस आणि मग त्याने सगळं ठरल्याप्रमाणे अख्ख्या जगासमोर इतकी वर्ष लपवून ठेवलेलं आपलं फॅमिली सिक्रेट ओपन केलं. I know you so well. Wow, brilliant, but not so brilliant plan. मी असं काही केलेलं नाहीये लावण्याताई. मला हे असं सगळं करायची काहीही गरज नाहीये. कुठलीही गोष्ट घडायला एक योग्य वेळ यावी लागते. कदाचित गिरीशची बायको म्हणून मला मान मिळायची वेळ आलेली आहे आता. मान आणि तुला मान हवाय तुला. मान माय फुट. बघितलंस? तुझी स्वप्न हे असे तुकडे करील. तुझ्या प्रत्येक स्वप्नाचे अशीच हजार तुकडे. लक्षात ठेव. हे असे तुकडे करील. तुझ्या प्रत्येक स्वप्नाचे.
यजमानांच्या बाजूला तुमच्यासाठी पाठ मांडण्यात आलाय, तिथे तुम्ही बसायचंय. आता तुम्ही आईंना हळद कुंकू लावायचं. हो, तुम्हीच. हे दे त्यांना. एक मिनिट. ह्या बोटानी हळद आणि ह्या बोटानी कुंकू लावायचं. दोघींनाही लावा.